नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी हिंदी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 448वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. शाळेतल्या मुलाला एक सर म्हणाले, अरे काय तुझे कपडे, ते पाहून मी लगेच सांगू शकतो की तू आज सकाळी ब्रेड जॅम आणि अंड खाल्लेलं आहे. तो मुलगा म्हणाला, तुम्हाला ओळखताच नाही आलं सर. हे सगळं मी काल सकाळी खाल्लं होतं आणि आज मी काही खाल्लेलंच नाही आहे. शाळेतल्या मुलाला एक सर म्हणाले, अरे काय तुझे कपडे, ते पाहून मी लगेच सांगू शकतो की तू आज सकाळी ब्रेड जॅम आणि अंड खाल्लेलं आहे. तो मुलगा म्हणाला, तुम्हाला ओळखताच नाही आलं सर. हे सगळं मी काल सकाळी खाल्लं होतं आणि आज सकाळी मी काही खाल्लेलंच नाही आहे. आता दुसरी कविता आहे. एक प्रोफेसर घरी येऊन म्हणाले, लेक्चर चालू असताना विद्यार्थी घड्याळाकडे बघतात. हे पाहून नाही म्हटलं तरी जरा वाईट वाटतं. पण जेव्हा ती जोरजोरात मनगट हलवतात आणि घड्याळ बंद पडलाय का काय ते तपासतात, तेव्हा मात्र माझं काळीज तुटतं. एक प्रोफेसर घरी येऊन म्हणाले, लेक्चर चालू असताना विद्यार्थी घड्याळाकडे बघतात. हे पाहून नाही म्हटलं तरी जरा वाईट वाटतं. पण जेव्हा ती जोरजोरात मनगट हलवतात आणि घड्याळ बंद पडलाय का काय ते तपासतात, तेव्हा मात्र काळीज तुटतं. आता तिसरी आहे. तुला मी एक गंमत सांगणार होतो. एका बाळाचे वजन एका आठवड्यात 5 किलोनी वाढले. दुसरा म्हणाला, बाप रे, कुणाचं बाळ होतं ते? अरे कुणाचं काय? हत्तीचं. तुला मी एक गंमत सांगणार होतो. एका बाळाचे वजन एका आठवड्यात 5 किलोनी वाढले. दुसरा म्हणाला, बाप रे, कुणाचं बाळ ते होतं? कुणाचं काय? हत्तीचं. आता चौथी कविता आहे हिंदीमध्ये, जी महाकवी कालिदास यांच्या मेघदूत या महाकाव्यावर आधारित हिंदीमध्ये कवितांच्या स्वरूप आहे. हा आहे ह्या कवितांचा 5वा भाग. याच्यामध्ये इस कविता में यक्ष मेघ को आश्वस्त करता है कि तुझमें बहुत क्षमता है और तू अगर चाहेगा तो दोस्त के लिए उसका संदेशा पहुंचाने का काम कर सकता है. इस 5वीं मेघदूत पर आधारित कविता में यक्ष मेघ को आश्वस्त करता है कि तुझमें बहुत क्षमता है और तू अगर चाहेगा तो दोस्त के लिए ये संदेशा पहुंचाने का काम कर सकता है. मेघ तुम ना घबराओ, तुम कहीं भी जा सकते हो. मानव जैसे ना जा सकता, तुम वैसे भी जा सकते हो. मेघ तुम ना घबराओ, तुम कहीं भी जा सकते हो. मानव जैसे ना जा सकता, तुम वैसे भी जा सकते हो. भूमि पर जो बीज पड़े तुम अंकुरित कर देते हो. सभी संजीवों के लिए तुम जीवन हो सकते हो. भूमि पर जो बीज पड़े तुम अंकुरित कर देते हो. सभी सजीवों के लिए तुम जीवन हो सकते हो. जाने कितनी ऊंचाई तक तुम उड़कर जाते हो. दूर दूर की सारी चीजों को तुम देख सकते हो. जाने कितनी ऊंचाई तक तुम उड़कर जाते हो. दूर दूर की सारी चीजों को तुम देख सकते हो.
हर साल पहाड़ों तक जाकर तुम आलिंगन देते हो। जाने कितने पक्षी गण से तुम गीत गवाते हो। हर साल पहाड़ों तक जाकर तुम आलिंगन देते हो। जाने कितने पक्षी गण से तुम गीत गवाते हो। तुम तो सब कर सकते हो, किसी से कम ना हो। इतना सब करते हो तो मेरी क्यों ना सुनते हो। तुम तो सब कर सकते हो, किसी से कम ना हो। इतना सब करते हो तो मेरी क्यों ना सुनते हो। अलकापुर जाने का मुझको मार्ग बताना होगा। भटक न जाओ इस कारण हर निशान बताना होगा। अलकापुर जाने का मुझको मार्ग बताना होगा। भटक न जाओ इस कारण हर निशान बताना होगा। मेरा नगर कैसा है वर्णन करना होगा। घर और सखी की पहचान को व्यक्त करना होगा। मेरा नगर कैसा है वर्णन करना होगा। घर और सखी की पहचान को व्यक्त करना होगा। तभी तुम्हें वहाँ पहुँचना संभव हो पाएगा। मैं खुशहाल हूँ इतना ही तुम्हें बताना होगा। तभी तुम्हें वहाँ पहुँचना संभव हो पाएगा। मैं खुशहाल हूँ इतना ही तुम्हें बताना होगा।